टिटवाळा असेल, मुंब्रा असेल, दिवा म्हणजे ऑलमोस्ट दिवा सर्व या सर्व पट्ट्यात अनधिकृत बांधकाम आहे, तिकडे मात्र कारवाई नाही, फक्त डोंबिवलीतच कारवाई होत नाही. हे जाणून बुजून काही लोकांना वाचवण्यासाठी ही कारवाईचा घाट घातला जातो. या 65 इमारतींच्या पाठीशी जे बिल्डर, जे अनधिकृत पेपर तयार करणारी जी लोकं होती, त्यांना कुठेतरी वाचवण्यासाठी आणि दिखावा करण्यासाठी की आम्ही काहीतरी करतोय हे करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. आम्ही EOW मध्ये पण गेलो. EOW मध्ये काय झालं, एवढे दिवस आम्ही पेपर दिले, आम्ही पेपर सबमिट केले, एकही गुन्हा दाखल झाला नाही, पुढे काही चौकशी होत नाही. माझं म्हणणं, ज्यांना पैसे मिळाले, आता या बिल्डिंगमध्ये तर SBI, कोटक महिंद्रा अशा मोठ्या बँकांमधून लोन झालेले आहेत फ्लॅटवर, आणि ते पैसे कोणाच्या खात्यात गेले याचा शोध कधी घेणार आहे प्रशासन? आणि गोरगरीब लहान मुलं आज रस्त्यावर उतरले आहेत. या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे जर या बिल्डिंगवर कारवाई करायचा प्रयत्न आपण केलात. बघा, आम्ही अनधिकृत कुठल्याही बांधकामाला कधी पाठिंबा देत नाही, पण ही अनधिकृत बांधकामं नाही, ही फसवणूक करून अनधिकृत बांधकामं केलेली बांधकामं. अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. आता तिथले वॉर्ड ऑफिसर कोणी कारवाई नाही, तिथल्या कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही. फक्त ही लोक रहिवासी गरीब, ते सॉफ्ट टार्गेट आहेत. हे रहिवासी सॉफ्ट टार्गेट आहेत. यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. जाणून बुजून आपल्या अधिकाऱ्यांना आणि या बिल्डरांना वाचवण्यासाठी यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला जातो असं मला वाटतं. काल माध्यमामध्ये बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर आज खरं पाहिलं आजची कारवाई पुढे ढकलली आहे का नाही ढकलली अजून आम्हाला कुठलंही लेखी किंवा आम्हाला कुठलंही प्रशासनाकडनं उत्तर आलेलं नाही. कदाचित आम्हाला गाफील ठेवण्यासाठी करत असतील किंवा लोक गाफील राहू दे आणि मग आम्ही गपचूप येऊन कारवाई करू, परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीने गाफील राहणार नाही. कुठलीही कारवाई झाली तर त्याला सामोरं जाण्याची तयारी आमची शिवसैनिकांची आहे.